हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचा मोठा खंड पडला। खरीप हंगामामधील सोयाबीन, तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। पीक विम्याच्या मागणीसह सोयाबीन, कापूस पिकाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडी मोर्चात सहभागी झाले। यात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन बाणी यांनी। त्याचबरोबर कापसाला भाव मिळत नसताना आता हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय आणि मी सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। शेतकरी मोर्चा काढण्यात तहसीलवर की आमच्या सोयाबीनला हमी भाव मिळावा, कापसाला हमी भाव आणि तात्काळ विमा या माध्यमातून आम्ही दुष्काळी ही तात्काळ जमा झाली पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये। हिंगोली जिल्हा अति वगळलेला आहे आणि काहीच हालचाल केलेली नाही की जे वर आज तिळगुळ घ्या गोड बोला या पद्धतीने आम्ही शासनापर्यंत जे शांततेच्या मार्गाने न्याय हक्क मागत आहोत। या शासनाने आम्हाला जे दुष्काळ, सोयाबीनला हमी भाव, कापसाला भाव हे मिळाला पाहिजे। याचं कारण असं आहे, सरकार म्हणलं होतं दिवाळी गोड करू, मात्र दिवाळीचा आमची केलीच नाही, गोड कडू केली। आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यावर ह्या खूप दुष्काळ पडलेला आहे आणि सोयाबीन येलो मोजाकनं खराब झालं, अवकाळी पाऊस झाला, आमच्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। महसूलचे पंचनामे झाले असताना झाले, मात्र अद्यापही कोणतीच रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पडली नाही आणि आमच्या सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर हा एक अन्याय केला। त्यासाठी आम्ही आज गाडी बैल धडक मोर्चा काढला आणि रस्ता रोको आंदोलन केलं। शासन मायबापाला मागितलं की लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्यावर न्याय केला तर बरं आहे, नाही तर इथून पुढे आम्ही उग्र रूप धरू। शेतकऱ्याचा जो काही आक्रोश मोर्चा आहे, आज बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातले सगळे सत्ताधारी नेते सरकारमध्ये असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्याला कोणत्याही प्रकारचा पीक विमा भेटलेला नाही, दुष्काळी अनुदान भेटलेलं नाही। शेतकऱ्यांवरचा कर्जाचा, शेतकऱ्यावरती खूप मोठा कर्जाचा डोंगर झालेला आहे, पण एकही राजकीय नेता त्यावरती बोलायला करत नाही। प्रत्येक जण स्वतःचं घर भरण्यामध्ये व्यस्त आहेत आणि शेतकऱ्याचा आक्रोश बघायला कोणी तयार नाही। शेतकऱ्याचा हा आक्रोश तुम्ही बघायला गेला तर हा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये, त्यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळत नाही। त्यामुळे हा शेतकऱ्याचा आक्रोश घेऊन ही सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे। या मागणीसाठी सर्व शेतकरी खंबीर आज कठोर होऊन याच रस्त्यावरती उतरलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।